मित्रांनो, डोळ्यांवर विश्वास बसत नाही, एवढे जबरदस्त दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काय भयंकर पाऊस सुरू आहे मित्रांनो, जबरदस्त। जिकडे बघल तिकडे नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो, खूप भयंकर पाऊस सुरू आहे। काय सुंदर वातावरण आहे मित्रांनो। हो हो हो, एकदम धुक्यांच्या मधून आपली ट्रेन जी आहे ती सध्या जात आहे। मित्रांनो, काय जबरदस्त हाय स्पीड मध्ये गुंटूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसची क्रॉसिंग झालेली आहे। मित्रांनो, WP7 लोकोमोटिव्ह सोबत येत आहे हजूर साहेब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस क्रॉसिंग। काय भयंकर मित्रांनो, या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे कसारा स्टेशनच्या अगोदरच मित्रांनो, जबरदस्त। तर मित्रांनो, पहिल्या बोगद्यामधून आपली ट्रेन जी आहे ती सध्या पार झालेली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी कसारा घाटातले सगळे जे वॉटरफॉल आहेत ते मित्रांनो, छोटे छोटे आणि मोठे सगळे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत। आणि या ठिकाणी खूपच सुंदर मित्रांनो या प्रवासाला मजा येत आहे तपोवन एक्सप्रेसच्या। तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती भाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरून। मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत तपोवन एक्सप्रेसने हजूर साहेब नांदेडला जाणाऱ्या मित्रांनो, तपोवन एक्सप्रेसमधून आज आपला प्रवास होणार आहे मुंबई ते हजूर साहेब नांदेड इथपर्यंत। एंड टू एंड मित्रांनो आजचा आपला प्रवास असणार आहे आणि पावसाळी प्रवास असणार आहे मित्रांनो, त्यामुळे खूपच मजा येणार आहे तपोवन एक्सप्रेसच्या या व्हिडिओला आहे। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात मुंबईवरून, पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 13वर लावण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो सकाळचे 5:29 झालेले आहेत आणि 5:30 आपली ट्रेन जी आहे ती मुंबईवरून निघते। तर मित्रांनो, चला आता जाऊया पटकन ट्रेनमध्ये आणि गाडी जी आहे ती बोर्डिंग करून घेऊया आणि नंतर तुम्हाला आता भेटतो। 1 मिनिटामध्ये आपली ट्रेन जी आहे ती मुंबईवरून निघणार आहे। तर मित्रांनो, आलेलो आहे आपल्या कोचमध्ये D9 आजचा आपला कोच असणार आहे आणि 6 नंबर विंडो साईड सीट असणार आहे। या ठिकाणी बॅग वगैरे ठेवलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, डॉट ऑन टाईम बरोबर सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती निघालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रेल्वे स्टेशनवरून। काय प्रायोरिटी मित्रांनो, बरोबर टायमावर गाडी जी आहे ती निघालेली आहे मुंबई रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो, आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती निघालेली आहे मुंबई रेल्वे स्टेशनवरून। आणि या ठिकाणी या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन जी आहे ती दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 5:30 निघते आणि हजूर साहेब नांदेड इथे त्याच दिवशी मित्रांनो सायंकाळी 6 वाजता आपल्याला पोहोचवणार आहे। तर चला मित्रांनो, बघूया आता या गाडीचा प्रवास कसा होतो आहे। जर्नी एक्सपिरियन्स मी तुम्हाला सगळ्या शेवटी जे आहे ते सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि सुरुवात झालेली आहे मित्रांनो आजच्या आपल्या तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासाला मुंबई रेल्वे स्टेशनवरून। आणि मित्रांनो, सकाळचे बरोबर 5:48 झालेले आहेत आणि आपली गाडी दादरवरून निघालेली आहे। काय मस्त मित्रांनो डिपार्चर झालं आहे आपलं दादर रेल्वे स्टेशनवरून। तर मित्रांनो, या ठिकाणी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच आहे मी आणि भरपूर मित्रांनो या ठिकाणी जो पाऊस जो आहे तो मुसळधार पडत आहे मित्रांनो। रात्रीपासून खूप पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत, कारण लोणावळ्याच्या जिथं घाटामध्ये मित्रांनो दरड कोसळलेली असल्यामुळे त्या ठिकाणी गाड्या तिकडे जाणाऱ्या बंद आहेत। आणि त्यामुळे पुणेकडे जाणारे जे लोक आहेत सध्या मित्रांनो ते सर्वजण त्या ठिकाणी मुंबईत अडकलेले आहेत। काही गाड्या मित्रांनो वळवण्यात सुद्धा आलेल्या आहेत, मुंबईवरून मनमाडच्या दिशेने पुण्याकडे जात आहेत, पण काही गाड्या ज्या आहेत त्या रद्दसुद्धा करण्यात आलेल्या आहेत या दरड कोसळली असल्यामुळे। तर मित्रांनो, आता दादरवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि बाहेर खूप अंधार आहे, त्यामुळे बाहेर काही व्यवस्थित एवढं दाखवण्यासारखं नाही आहे। डायरेक्ट मित्रांनो तो तुम्हाला सकाळीच भेटतो।
तर मित्रांनो या ठिकाणी आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरती 6:14 6:02 येण्याचा टाईम आहे, पण 6:14 पोहोचलेली आहे. आणि ठाणे रेल्वे स्टेशनवर आपल्या गाडीचा मित्रांनो 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे तपोवन एक्सप्रेसचा. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती निघालेली आहे ठाणे रेल्वे स्टेशनवरून 3 मिनिटाच्या स्टॉप नंतर. वातावरण चेक करा मित्रांनो, मुंबईकडचं काय जबरदस्त झालेलं आहे. आभाळ जे आहे ते रात्रीपासून आलेलं आहे मित्रांनो. आणखीन आभाळ जे आहे ते गच्च भरून आलेलं दिसत आहे. या ठिकाणी पाऊस अजून भरपूर पडण्याची शक्यता आहे मुंबईकडे. आणि 6:38 मित्रांनो कल्याण इथं आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी कल्याण इथं आपल्या गाडीचे मित्रांनो 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती कल्याण जंक्शनवरून निघालेली आहे 6:40. आणि मित्रांनो बघू शकता बाहेरचं अजिबात काय दिसत नाही. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि कसारा रेल्वे स्टेशनवर थोड्याच वेळात आपली गाडी जाणार आहे. आणि त्या अगोदरच बघू शकता काय भयंकर पावसाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे, एवढे जबरदस्त दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या तपोवन एक्सप्रेसने मी प्रवास करत आहे आणि काय जबरदस्त धुकं पडलेलं आहे संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो. तर मित्रांनो सध्या तपोवन एक्सप्रेसमधून प्रवास करत आहे आणि काय भयंकर मित्रांनो या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. कसारा स्टेशनच्या अगोदरच मित्रांनो जबरदस्त भयंकर पावसाला सुरुवात झाली आहे. बघू शकता समोर काही सुद्धा दिसत नाहीये समोरचं मित्रांनो.
तर मित्रांनो कसारा रेल्वे स्टेशनवरती आता थोड्याच वेळात आपली गाडी पोहोचणार आहे. तर 7:38 मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती तपोवन एक्सप्रेस पोहोचलेली आहे कसारा रेल्वे स्टेशनवर. आणि बाहेर बघू शकता मित्रांनो मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मित्रांनो कसारा रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती थांबलेली आहे. 7:40 या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि मुसळधार पाऊस मित्रांनो. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे कसारा रेल्वे स्टेशनवरती आणि या ठिकाणी मित्रांनो 3 मिनिटचा स्टॉप असणार आहे कसारा रेल्वे स्टेशनवर. आणि काय भयंकर मित्रांनो तुफानी पाऊस सुरू आहे या ठिकाणी. समोर सुद्धा बघू शकता मित्रांनो आणखीन सुद्धा पाऊस जो आहे तो खूप जबरदस्त आणि जोरात येत आहे. आणि मुंबईकरता मित्रांनो खूपच भयंकर पाऊस सुरू आहे या ठिकाणी. आणि कसारा रेल्वे स्टेशनवर मित्रांनो आपला 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आपल्या तपोवन एक्सप्रेसचा. आणि बघू शकता मित्रांनो काय भयंकर पाऊस सुरू आहे या ठिकाणी. कसारा रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती थांबलेली आहे. तर कसारा रेल्वे स्टेशनवरून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे सध्या 7:48 आणि इथून पुढे सुद्धा मित्रांनो आता खूप सुंदर नजारे पाहायला मिळणार आहेत आपल्याला इगतपुरी नाशिक या भागामध्ये. आणि पाऊस तर सुरूच आहे जबरदस्त मित्रांनो. आणि कसारा स्टेशनवरून आपली गाडी जी आहे ती निघालेली आहे आणि बाहेर बघू शकता मुसळधार पावसात आपलं डिपार्चर झालेलं आहे कसारा रेल्वे स्टेशनवरून. आणि थोड्याच वेळात आपल्याला नांदेड मुंबई राजाराणी एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे. राजगिरी लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस या ठिकाणी मित्रांनो नांदेड मुंबई राजाराणी एक्सप्रेस क्रॉसिंग. काय मस्त मित्रांनो सुंदर दृश्य आहे हे. रिमझिम पावसामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग झालेली आहे नांदेड मुंबई राजाराणी एक्सप्रेस. कसारा घाटातले सगळे जे वॉटरफॉल आहेत ते मित्रांनो छोटे छोटे आणि मोठे सगळे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत आणि या ठिकाणी खूपच सुंदर मित्रांनो या प्रवासाला मजा येत आहे तपोवन एक्सप्रेसच्या. तर मित्रांनो पहिल्या बोगद्यामधून आपली ट्रेन जी आहे ती सध्या पार झालेली आहे कसारा स्टेशनच्या नंतर. काय सुंदर वातावरण आहे मित्रांनो. हो 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 एकदम धुक्यांच्या मधून आपली ट्रेन जी आहे ती सध्या जात आहे. हो हो काय मित्रांनो सुंदर दृश्य आहे. नजर जाईल तिथपर्यंत मित्रांनो धुकंच धुक आहे. काय अप्रतिम मित्रांनो नजारा आहे हा. हो 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 नंबर 1 मित्रांनो प्रवास सुरू आहे आपला तपोवन एक्सप्रेसचा. आणि या ठिकाणी मित्रांनो हलके हलके जे छोटे छोटे वॉटरफॉल्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सध्या.
आणि या ठिकाणी सगळे वॉटरफॉल जे आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आता प्रवाहित व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काय जबरदस्त एकापेक्षा एक सुंदर नजारा मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सध्या आपल्याला. आणि या ठिकाणी घाट सेक्शन जो आहे तो पार करत आहे सध्या आपली तपोवन एक्सप्रेस. आणि या ठिकाणी मित्रांनो कसारा रेल्वे स्टेशनवरती आपल्या गाडीला जे आहे ते मागच्या बाजूला बँकर लोकोमोटिव्ह जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि बघू शकता काय सुंदर व्ह्यू आहे. मित्रांनो जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर एकदा मुंबई ते नांदेड असा या तपोवन एक्सप्रेसने प्रवास करा. या पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर मित्रांनो रूट आहे हा. आणि समोरून मित्रांनो कोणती तरी ट्रेन क्रॉसिंग होत आहे WP4 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो. ही ट्रेन जी आहे ती मुंबईकडे जात आहे. आणि काय मित्रांनो एकच नंबर आणि सुंदर दृश्य झालेलं आहे. हो 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 पावसाचा जोर मित्रांनो आता आणखीन वाढलेला आहे बघा. आणि मित्रांनो जबरदस्त पावसामध्ये आपलं
या ठिकाणी इगतपुरी स्टेशनवरती आगमन होत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी 8:20 आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनवर। मित्रांनो काय कसारा घाटातले सुंदर नजारे पाहत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। 8:20 या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनवर। आणि या ठिकाणी आपल्या गाडीला जे बँकर लोकोमोटिव्ह लावण्यात आलेले होते ते या ठिकाणी काढले जातील आता। आणि या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती 5 मिनिटं थांबणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी कसारा घाटातले सुंदर नजारे पाहत आपली ट्रेन जी आहे ती 8:20 इगतपुरी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली होती। आणि या ठिकाणी मित्रांनो 5 मिनिटाचा स्टॉप नंतर इगतपुरीवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे। या ठिकाणी आपल्या ट्रेनला जे कसारा इथे बँकर लोकोमोटिव्ह लावण्यात आले होते ते या ठिकाणी काढण्यात येतात आणि नंतर आपली ट्रेन जी आहे ती इथून निघते। आणि या ठिकाणी समोर बघू शकता निघालेली आहे आपली तपोवन एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्टेशनवरून। आणि व्ह्यू चेक करा मित्रांनो, काय सुंदर व्ह्यू आहे। प्लॅटफॉर्म एकदम पूर्ण वल्ल झालेला आहे, एकदम भिजून गेलेला आहे आणि त्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे। हावडा मुंबई एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला। देवलाली रेल्वे स्टेशनवर आणि आपली ट्रेन जी आहे ती सध्या आता देवलाली रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे। काय सुंदर स्टेशन आहे मित्रांनो हे देवलाली रेल्वे स्टेशन। 8:57 झालेले आहेत आणि या ठिकाणी आपली ट्रेन जी आहे ती देवलाली स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि निघण्यासाठी सुद्धा तयार आहे 2 मिनिटाच्या स्टॉप नंतर। तर मित्रांनो या ठिकाणी हलक्या रिमझिम पावसामध्ये आपली नाशिक रोड येथे ट्रेन पोहोचलेली आहे। नाशिक रोडला आपलं आगमन झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी 9:06 आणि या ठिकाणावरून मित्रांनो आपली जी तपोवन एक्सप्रेस आहे ती संपूर्ण या ठिकाणी भरणार आहे। एकदम फुल गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून। या ठिकाणी आत्तापर्यंत तर आपल्या ट्रेनमध्ये
एवढी काय गर्दी नव्हती, पण या ठिकाणावरून मात्र भरपूर ट्रेन भरणार आहे मित्रांनो या ठिकाणी. हो भाई, काय गर्दी आहे मित्रांनो. आहे बाबा बाबा बाबा, बापरे. पूर्ण संपूर्ण प्लॅटफॉर्मवर मित्रांनो लोक आहेत. या ठिकाणी फुल पॅक होणार आहे आपली तपोवन एक्सप्रेस. तर मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी आपली गाडी जी आहे ती डिबोटसुद्धा केलेली आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो मुंबईपासून 185 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली होती 9:06 या ठिकाणी मित्रांनो 5 मिनिटाच्या स्टॉपनंतर तपोवन एक्सप्रेस जी आहे ती नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पावसाचा जोर जो आहे तो आणखीन वाढलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. नाशिक रोडवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि जबरदस्त मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा. तर मित्रांनो काय भयंकर पाऊस होत आहे या ठिकाणी नाशिककडे सुद्धा. मित्रांनो मला वाटलं होतं मुंबईकडे खूप जास्त पाऊस आहे, पण या ठिकाणी नाशिकहून सुद्धा आपली ट्रेन निघालेली आहे आणि या ठिकाणी नाशिकच्या पुढे आल्यावर सुद्धा भरपूर मित्रांनो जबरदस्त आणि जोरात पाऊस सुरू आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही बाहेर एकदम जबरदस्त मुसळधार पाऊस सुरू आहे बाहेर. तर मित्रांनो या ठिकाणी आपली तपोवन एक्सप्रेस 9:44 निफाड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. तर मित्रांनो 9:45 झालेले आहेत आणि या ठिकाणी निफाड रेल्वे स्टेशनवर आपली तपोवन एक्सप्रेस पोहोचलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे निफाड रेल्वे स्टेशनवर. आणि स्टेशन बघा मित्रांनो वळणावर आहे, त्यामुळे किती सुंदर दिसत आहे. तर मित्रांनो निफाड रेल्वे स्टेशनवरून तर मित्रांनो काय मस्त जबरदस्त हॉकिंग सोबत निफाड रेल्वे स्टेशनवरून आपली तपोवन एक्सप्रेस निघालेली आहे. आणि काय मित्रांनो सुंदर वळणावरती हे स्टेशन आहे, त्यामुळे खूपच छान. तर मित्रांनो डॉट ऑन टाईम आपली ट्रेन जी आहे ती मनमाड जंक्शनवर पोहोचलेली आहे 10:40 आणि बाजूला नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो मुंबईपासून 258 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे मनमाड जंक्शनवरती 10:40 या ठिकाणी 10:40 येण्याचा टाईम आहे. डॉट ऑन टाईम आपली गाडी जी आहे ती मनमाड जंक्शनवर पोहोचलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मनमाड जंक्शनवर. आणि मनमाड जंक्शनवरती मित्रांनो तुम्हाला खाण्यापिण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. या ठिकाणी इडली वडा समोसा डोसा तसेच मित्रांनो ब्रेड ऑमलेट कटलेट सर्व काही तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल मनमाड जंक्शनवरती नाश्त्यासाठी. नाश्त्याचे पदार्थ मित्रांनो सकाळी सकाळी या ठिकाणी मिळतात. या ठिकाणी बघू शकता कचोरी कांदा भजे वडापाव डोसा सर्व काही या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे मनमाड जंक्शनवरती.
तर मित्रांनो मनमाड जंक्शनवरती या ठिकाणी इडली आणि वडा जे आहे ते नाश्त्यासाठी घेतलेला आहे. बघूया आता अगोदर वडा ट्राय करू कसा आहे. वडा तर मित्रांनो एक नंबर आहे, गरम आहे. इडली ट्राय करूया आता. इडली पण चांगली आहे मित्रांनो, दोन्ही गोष्टी गरमागरम आहेत आणि नंबर एक आहे. या ठिकाणी मित्रांनो मनमाडवरून आपली ट्रेन मित्रांनो निघालेली आहे आणि नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाल्यावर आता तुम्हाला नंतर भेटतो. अंकाई स्टेशन स्किप. आणि या ठिकाणी कोणती तरी ट्रेन क्रॉसिंग होत आहे, बघूया कोणती आहे. WAP4 लोकोमोटिव्ह सोबत दौंड पुणे, आपलं निजामाबाद पुणे या ठिकाणी क्रॉसिंग होत आहे पॅसेंजर. आणि या बाजूला मित्रांनो या ठिकाणी उद्यान एक्सप्रेस, बेंगलोर मुंबई उद्यान एक्सप्रेस उभी आहे. या गाडीचा मार्ग जो आहे तो वळवण्यात आलेला आहे. आणि उद्यान एक्सप्रेस या ठिकाणी क्रॉसिंग होत आहे आपल्याला. उद्यान एक्सप्रेस सुद्धा निघालेली आहे. नगरसोल स्टेशन स्किप. हिंगोली मुंबई जनशताब्दी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला क्रॉसिंग झालेली आहे आणि नगरसोल रेल्वे स्टेशन आपण सध्या स्किप करत आहोत. हिंगोली मुंबई जनशताब्दी क्रॉसिंग. आणि एकदम जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती या ठिकाणी नगरसोल रेल्वे स्टेशन स्किप करत आहे. तर मित्रांनो एकदम जबरदस्त स्पीडमध्ये या ठिकाणी नगरसोल स्टेशन स्किप, जनशताब्दी या ठिकाणी क्रॉसिंग झालेली आहे आपल्याला हिंगोली मुंबई. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठवाडा एक्सप्रेस क्रॉसिंग झालेली आहे रोटेगाव रेल्वे स्टेशनवर. या ठिकाणी मित्रांनो आपली गाडी रोटेगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. या ठिकाणी आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे रोटेगाव रेल्वे स्टेशनवर. गुंतकल शेडच्या WAP4 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो मराठवाडा एक्सप्रेस या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग झालेली आहे. धर्माबाद मनमाड या 2 स्टेशन दरम्यान ती गाडी चालते मित्रांनो. आणि त्याच गाडीचे रॅक शेअरिंग जे आहे ते आपल्या तपोवन एक्सप्रेस सोबत आहे नांदेड मुंबई. तर मित्रांनो मनमाड जंक्शनवरती जे नाश्त्यासाठी इडली वडा घेतलेला होता ते चांगला होता मित्रांनो. त्या ठिकाणी 50 रुपयाला 2 इडली आणि 2 वडे मिळाले होते त्या ठिकाणी नाश्त्यासाठी. आणि या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही इडलीच्या ऐवजी तर 4 वडेच घेतले तर मित्रांनो नक्कीच चांगलं राहील. कारण इडली तशी बरी इडलीसुद्धा मित्रांनो, पण इडलीपेक्षा वडे खूपच टेस्टी होते. त्यामुळे जर वडेच घेतले तर नक्कीच चांगलं वाटेल. तर मित्रांनो सध्या रोटेगाव रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन पोहोचलेली आहे. 11:40 या ठिकाणी
आपली गाडी जी आहे ती पोहोचलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे रोटेगाव रेल्वे स्टेशनवर. आणि या ठिकाणी मराठवाडा एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून. तर मित्रांनो एवढा भयंकर आणि जबरदस्त मुसळधार पाऊस सुरू आहे, पण मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती डॉट ऑन टाईम चालत आहे. मित्रांनो 1 मिनिटसुद्धा मित्रांनो आपल्या गाडीला उशीर झालेला नाही आहे. डॉट ऑन टाईम आपली ट्रेन जी आहे ती चालत आहे. पण रोटेगाव स्टेशनवर मात्र मित्रांनो आपली ट्रेन 27 मिनिटं अगोदरच पोहोचलेली आहे या ठिकाणी मित्रांनो. त्यामुळे आपली ट्रेन जी आहे ती रोटेगाव स्टेशनवर खूप वेळ झाला थांबलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 12 वाजून 4 मिनिटाला येण्याचा टाईम आहे, पण 11 वाजून 37 मिनिटाला पोहोचलेली होती. या ठिकाणी मित्रांनो 27 मिनिटं अगोदरच आपली ट्रेन आली होती. आता या ठिकाणी 12 वाजून 5 मिनिटाला रोटेगाववरून आपली ट्रेन जी आहे ती निघणार आहे. तर मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला डिपार्चरच्या वेळेसच भेटतो. तर मित्रांनो या रूटवर जे आहे ते मनमाड नंतर पाऊस थोडा कमी झालेला आहे. या ठिकाणी मित्रांनो रोटेगाव स्टेशनवर सध्या आपली ट्रेन आहे आणि या भागात मित्रांनो एवढा काही पाऊस नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता आपल्या तपोवन एक्सप्रेसच्या कोच कंपोजिशनबद्दल सांगतो. तर मित्रांनो या ट्रेनला टोटल मित्रांनो 12 सेकंड सिटिंगचे कोच लावण्यात येतात, 2 AC चेअर कारचे कोच, 4 जनरल कोच लावण्यात येतात. असे मिळून मित्रांनो ही ट्रेन टोटल 18 कोचेस घेऊन मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती धावते. तर मित्रांनो रोटेगाव स्टेशनवरून निघण्यासाठी तयार आहे आपली तपोवन एक्सप्रेस. डॉट ऑन टाईम 12 वाजून 5 मिनिटाला आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे रोटेगाव रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो इकडे सुद्धा आभाळ आलेला आहे, पण पाऊस काय आणखीन सुरू झालेला नाही आहे. बघू शकता वर आभाळ या ठिकाणी सुद्धा भरपूर आलेला आहे, पण पाऊस सुरू झालेला नाही आहे अजून. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती 12 वाजून 34 मिनिटाला पोहोचलेली आहे लासूर रेल्वे स्टेशनवरती. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे लासूर रेल्वे स्टेशनवर. आणि अशा प्रकारचं आहे लासूर रेल्वे स्टेशन. आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या पाऊस तर अजिबातच नाही आहे. आता पाऊस जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. मित्रांनो तुम्ही जर तपोवन एक्सप्रेसने एंड टू एंड मुंबई ते नांदेड प्रवास केला तर सेकंड सिटिंगने 220 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. आणि तर मित्रांनो लासूर रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 12 वाजून 37 मिनिटाला. 3 मिनिटं मित्रांनो या ठिकाणी आपली गाडी जी आहे ती थांबली होती. तर मित्रांनो या ठिकाणी अरे बापरे काय भयंकर गर्दी आहे तपोवन एक्सप्रेससाठी.
1:13 आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर. अरे बापरे, अरे 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 काय भयंकर गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणावरून. तर मित्रांनो मुंबईपासून 371 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती 1:14 पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर. या ठिकाणी मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर. 9 मिनिटं मित्रांनो उशिराने आपली गाडी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आपल्या तपोवन एक्सप्रेसचा. तर मित्रांनो मनमाडच्या नंतरच पाऊस जो आहे तो कमी झालेला होता आणि छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा मित्रांनो पाऊस जास्त काही नाही आहे. आणि या ठिकाणी थोडा हलका पाऊस जो आहे तो येत आहे, पण हळूहळू या ठिकाणी थोडा पाऊस येत आहे परत बंद होत आहे. असंच आहे मित्रांनो, सलग कंटिन्यू या ठिकाणी या रूटवर आता पुढे पाऊस मित्रांनो पाहायला मिळत नाही आहे. जसा मित्रांनो आपल्याला मुंबईवरून निघाल्यावर पाऊस पाहायला मिळाला होता, काय भयंकर एक नंबर पाऊस मित्रांनो, मुसळधार पाऊस होता मित्रांनो त्या ठिकाणी चालू. आणि या ठिकाणी मित्रांनो आता आपली ट्रेन जी आहे ती छत्रपती संभाजीनगरवरून निघण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरवरून आपली ट्रेन जी आहे ती निघण्यासाठी तयार आहे, निघालेलीच आहे. तर मित्रांनो 1:24 छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे. एक 1:14 आली होती आणि 1:24 निघत आहे. 10 मिनिटं मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. तर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती सध्या छत्रपती संभाजीनगरवरून निघालेली आहे आणि या ठिकाणी आता हळूहळू ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती करमाड रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आता सचखंड एक्सप्रेसची क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मित्रांनो सचखंड एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे आपल्या तपोवन एक्सप्रेस ट्रेनला. तर मित्रांनो WP7 लोकोमोटिव्ह सोबत येत आहे हजूर साहेब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो काय जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे सचखंड एक्सप्रेसची. ही क्रॉसिंग कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. जबरदस्त क्रॉसिंग झालेली आहे सचखंड एक्सप्रेसची. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती करमाड रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आता नांदेडकडून मुंबईकडे जाणारी नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी क्रॉसिंग होणार आहे आपल्याला. तर मित्रांनो थोड्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही क्रॉसिंग. तर मित्रांनो काय जबरदस्त हाय स्पीडमध्ये मित्रांनो नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस ट्रेनची क्रॉसिंग पाहायला मिळालेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ अर्धा तास झाला आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती करमाड रेल्वे स्टेशनवरती थांबलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो सर्वजण कंटाळून बाहेर आलेले आहेत मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी आता 2 क्रॉसिंग तर ऑलरेडी झालेले आहेत आणि आता तिसरी सुद्धा क्रॉसिंग या ठिकाणी होणार आहे आपल्याला. गुंटूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जी आहे ती क्रॉसिंगसाठी समोरून येत आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपली
तपोवन एक्सप्रेस या ठिकाणी थांबलेली आहे आणि बघूया आता ती सुद्धा क्रॉसिंग खूपच जबरदस्त आणि मजेदार होणार आहे मित्रांनो. आणि मागच्या त्या सचखंड एक्सप्रेसची आणि नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेसची जी क्रॉसिंग झाली मित्रांनो, ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता समोरून थोड्याच वेळात गुंटूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसची क्रॉसिंग जी आहे ती सुद्धा होणार आहे आपल्याला करमाड रेल्वे स्टेशनवरतीच. गुंटूर छत्रपती संभाजीनगर आणि समोर व्ह्यू बघा मित्रांनो काय सुंदर झालेला आहे. आणि या ठिकाणी हॉकिंग सुद्धा झालेली आहे आणि निघण्यासाठी तयार आहे आपली तपोवन एक्सप्रेस. तर मित्रांनो या ठिकाणी करमाड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे आपली तपोवन एक्सप्रेस. आणि 3 क्रॉसिंगच्या नंतर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती करमाड रेल्वे स्टेशनवरून निघालेली आहे. तर मित्रांनो मुंबईपासून 434 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे जालना रेल्वे स्टेशनवर. या ठिकाणी 2:15 येण्याचा टाईम आहे, पण 3:15 आपली ट्रेन जी आहे ती जालना येथे पोहोचलेली आहे. 1 तास उशिराने आपली ट्रेन जी आहे ती जालना रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि तर मित्रांनो जालना शहराबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो मोसंबी उत्पादन आणि स्टील उत्पादनासाठी जालना हे शहर मित्रांनो प्रसिद्ध असे शहर आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जालना इथं आपल्या गाडीचा मात्र 2 मिनिटाचा स्टॉप आहे, पण खूप वेळ झाला आपली गाडी जालना इथेच थांबलेली आहे. काय कारण आहे काय माहिती नाही मित्रांनो. तर मित्रांनो जालना इथं गरमागरम कॉफी आलेली आहे. बघूया कॉफी इथली कशी आहे टेस्ट करून. कॉफी जी आहे ती एकच नंबर आहे मित्रांनो. 20 रुपयाला या ठिकाणी कॉफी मिळत आहे आणि कॉफी घेतलेली आहे. आता लवकर कॉफी संपतो आणि नंतर तुम्हाला डिपार्चरच्या वेळेस भेटतो. WAG9 लोकोमोटिव्ह सोबत मित्रांनो या ठिकाणी नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस क्रॉसिंग जालना रेल्वे स्टेशनवर. काय सुंदर मित्रांनो या ठिकाणी क्रॉसिंग झालेली आहे. वर बघू शकता आभाळामध्ये एकदम पांढरा शुभ्र आकाश झालेला आहे आणि बाजूने मित्रांनो क्रॉसिंग पाहायला मिळत आहे. काय सुंदर नजारा आहे हा. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जालना इथं 1 तास अगोदर मित्रांनो आली होती आणि 1 तास थांबूनही या ठिकाणी आपल्याला नगरसोल नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ओव्हरटेक मारून पुढे जात आहे मित्रांनो या ठिकाणी जालना स्टेशनवर. तर मित्रांनो या ठिकाणी नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस तपोवन एक्सप्रेसला आपल्या ओव्हरटेक करून पुढे जात आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि जालना इथं आपली तपोवन एक्सप्रेस खूप वेळ झाला उभी आहे. आणि आपल्या अगोदर जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस निघालेली आहे. तर मित्रांनो काय जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी ओव्हरटेक झालेला आहे हा. या ठिकाणी मित्रांनो 1 तास झाला आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती उभी होती जालना स्टेशनवर आणि मागून येऊन मित्रांनो नरसापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ओव्हरटेक मारून पुढे जात आहे आपल्या तपोवन एक्सप्रेसला.
पेंट केलेले आहेत वाटतं. नरसापूर मित्रांनो या ठिकाणी गेलेली आहे आपल्याला ओव्हरटेक करून. तर मित्रांनो 1 तासाच्या स्टॉप नंतर आपली जालनावरून तपोवन एक्सप्रेस निघाली आहे. तर 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर परतूर स्टेशनवरून निघालेली आहे आपली तपोवन एक्सप्रेस. तर मित्रांनो 5:58 मानवत रोड रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. या ठिकाणी 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे मानवत रोड रेल्वे स्टेशनवर. एक मिनिटाच्या स्टॉप नंतर मानवत रोड वरून आपली ट्रेन निघालेली आहे. बलारशा CSMT नंदीग्राम एक्सप्रेस क्रॉसिंग. तर मित्रांनो आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे परभणी जंक्शनवरती. आणि या ठिकाणी भरपूर मित्रांनो या ठिकाणी लोक जे आहेत ते उतरलेले आहेत तपोवन एक्सप्रेसमधून. तर मित्रांनो मुंबईपासून 549 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस पोहोचलेली आहे परभणी जंक्शनवरती. या ठिकाणी मित्रांनो आपल्या तपोवन एक्सप्रेसचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि परभणी एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती परळी वैजनाथकडे गेलेली आहे. एक लाईन या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाते आणि एक लाईन जी आहे ती या ठिकाणावरून मित्रांनो पूर्णाकडे गेलेली आहे. त्यामुळे परभणी एक जंक्शन स्टेशन आहे आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा टाईम झालेला आहे मित्रांनो निघण्यासाठी. तर मित्रांनो परभणी इथं उतरण्यासाठी भरपूर पब्लिक होतं, त्यामुळे अरायवल काही घेता आलं नाही मित्रांनो. दरवाजात येणं काही शक्य झालं नाही. आणि या ठिकाणी आता डिपार्चरच्या वेळेस तुम्हाला मी परभणीचे रेल्वे स्टेशन दाखवतो. तर मित्रांनो परभणीवरून निघालेली आहे आपली ट्रेन 6:37. तर मित्रांनो तपोवन एक्सप्रेस निघालेली आहे परभणी जंक्शनवरून. या ठिकाणी मित्रांनो मनमाडच्या नंतर आपल्याला अजिबात पाऊस लागलेला नाही मित्रांनो. या रूटवर खूप कमी पाऊस आहे मित्रांनो मनमाडच्या नंतर या भागामध्ये. आणि या ठिकाणी आता मित्रांनो हळूहळू सूर्यास्त होत आहे. तर मित्रांनो आता हळूहळू सूर्यास्त होत आहे आणि अंधार व्हायला सुरुवात झालेला आहे मित्रांनो. परभणी जंक्शनवरून आता आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती निघालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी आज जी आहे ती आपली तपोवन एक्सप्रेस खूप लेट झालेली आहे परभणीपर्यंत.
हजूर साहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस क्रॉसिंग. पूर्णा नदी मित्रांनो सध्या आपली ट्रेन जी आहे ती पार करत आहे. तर मित्रांनो मुंबईपासून 577 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस पोहोचलेली आहे 7:03 पूर्णा जंक्शनवरती. पूर्णा जंक्शनवर मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि पूर्णा हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती मित्रांनो नांदेडकडे गेलेली आहे, एक लाईन या ठिकाणावरून अकोल्याकडे जाते आणि एक लाईन या ठिकाणावरून परभणीकडे जाते. त्यामुळे मित्रांनो पूर्णा जंक्शन हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि इथे आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो पूर्णा इथे तुम्हाला समोसे वडे नाश्त्यासाठी मिळतील पूर्णा जंक्शनवर. या ठिकाणी पूर्णाचे वडे जे आहेत ते खूप फेमस आहेत. पूर्णा जंक्शनवर भरपूर लोक या ठिकाणी खातात मित्रांनो या ठिकाणचे वडे. तर पूर्णा जंक्शनवरून मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 7:12. चिल्लर है क्या? तर मित्रांनो मुंबईपासून 607 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली तपोवन एक्सप्रेस जी आहे ती पोहोचलेली आहे हजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनवर. या ठिकाणी मित्रांनो या गाडीचा 6 वाजता येण्याचा टाईम आहे, पण 1 तास 56 मिनिटं उशिराने आपली ट्रेन जी आहे ती आज नांदेड येथे पोहोचलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर प्रवास खूपच छान झालेला आहे मित्रांनो. या ठिकाणी मुंबईकडे मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे इगतपुरी आणि कसारा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सुंदर घाटातले दृश्य पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो. आता हा व्हिडिओ जो आहे तो आता इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.